नमस्कार. डॉक्टर अविनाश आचार्य विद्यालयामध्ये आज पश्चिम बंगाल या राज्याचा उपक्रम सादर करीत आहेत इयत्ता दुसरीचे विद्यार्थी. आमच्या शाळेमध्ये भवतु भारत देश समजून घेताना या प्रकल्पाअंतर्गत विविध राज्यांची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यात आली. त्यातीलच आज पश्चिम बंगाल हे राज्य आहे. यामध्ये विद्यार्थी थोर व्यक्तींची ओळख करून देताना तसेच बंगाल राज्यातील प्रसिद्ध असं बंगालचा उपसागर, प्रमुख पिके, बंगालमधील शांतिनिकेतन, प्रसिद्ध स्थळे, सुंदरबन, विविध प्रमुख नद्या, बंगालमधील विविध सण व उत्सव समारंभांमधील सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे दुर्गा पूजा. तो देखील आमच्या चिमुकल्यांनी सजीव देखाव्याच्या मार्फत सादर केलेला. नंतर बंगाल राज्यातील प्रसिद्ध मंदिरे, प्रमुख उद्योग व बंगाल राज्यातील राज्य प्रतीके, राज्य प्रतीकांची माहिती देताना विद्यार्थी स्वामी विवेकानंद, ज्यांच्यामुळे बंगाल राज्याची ओळख आहे, ते सुद्धा सजीव देखाव्याद्वारे विद्यार्थ्यांना दाखवण्यात आलेले आहे. बंगालमध्ये विविध पदार्थांची रेलचेल असते. त्यासाठी तेथील प्रसिद्ध पदार्थ म्हणजे मिष्टी दोई, रसगुल्ला, गुलाबजाम, दहीवडा अशा विविध पदार्थांची आरास मात्र विद्यार्थ्यांकडून केल्या गेलेली आहे. पश्चिम बंगाल हे भारतातील पूर्व भागात असून देखील त्याला पश्चिम बंगाल का म्हणतात याबाबतची माहिती समजून घेताना विद्यार्थी बंगालमध्ये विविध नृत्य प्रकार प्रसिद्ध असून त्यातील काही प्रमुख नृत्य प्रकारांची माहिती देताना विद्यार्थी नमस्कार. बांगला राज्य स्वागतम. পশ্চিমবঙ্গ ভারতের অন্যতম প্রধান রাজ্য হিসেবে পরিচিত। বাংলার রাজধানী হলো কলকাতা এবং এর মধ্যে 23টি জেলা রয়েছে। দার্জিলিং, জলপাইগুড়ি, কুচবিহার, উত্তর দিনাজপুর, দক্ষিণ দিনাজপুর, মালদা, বীরভূম, মুর্শিদাবাদ, পূর্ব বর্ধমান, নদিয়া, পুরুলিয়া, বাঁকুড়া, হুগলি, উত্তর 24 परगना, दक्षिण 24 परगना, पूर्व मेदिनीपुर, पश्चिम मेदिनीपुर, कोलकाता, हावड़ा, अलीपुरद्वार, कालिम्पोंग, झारग्राम, पश्चिम बर्धमान. धन्यवाद. पश्चिम बंगाल राज्यामध्ये अनेक सण व उत्सव साजरे केले जातात. त्यापैकीच दुर्गा उत्सव हा उत्सव हिंदूंचा अतिशय मोठा सण मानला जातो. यामध्ये नवरात्रीमध्ये पंचमी ते षष्टी पासून देवीची आराधना व उपासना केली जाते. तसेच हिंदू बंगाली हा सण खूप उत्साहात व जोरात साजरा करतात. नमस्कार. माझे नाव आर्यन राहुल गडगडे. बंगाल हे राज्य भारताच्या पूर्वेला असून देखील त्याला पश्चिम बंगाल का म्हणतात बरं माहिती आहे का तुम्हाला? मी सांगतो. 1905 साली भारतातील बंगाल या एका प्रांताची फाळणी ब्रिटिशांनी करून त्याचे दोन भाग केले व पूर्व बंगाल तर पश्चिम भागाला पश्चिम बंगाल असे नाव मिळाले. 1947 साली भारताची फाळणी होऊन पाकिस्तान तयार झाला व पूर्व बंगाल हा पूर्व पाकिस्तानात गेला. त्यानंतर हा पूर्व बंगाल बांगलादेश झाला आणि बंगाल हे राज्य भारताच्या पूर्वेला असून देखील त्याला पश्चिम बंगाल म्हणूनच ओळखले जातात. धन्यवाद. नमस्कार. माझे नाव हिमांशु विशाल कुंभार. भारतीय राज्य पश्चिम बंगालला समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे.
त्यातीलच काही लोकगीत प्रकारची ओळख आपण करून घेणार आहोत. त्यापैकी चाऊ नृत्य, बाऊल नृत्य, संथान नृत्य, बित्रा नृत्य, लाठी नृत्य, रळपा नृत्य, ढाली नृत्य व जत्रा नृत्य हे काही नृत्याचे प्रकार आहेत. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव सुजय मोरे. मी आज तुम्हाला बंगाल राज्यातील प्रमुख उद्योगांची नावे सांगणार आहे. बंगालमध्ये चर्मोद्योग, कोयना, कोळसा, स्टील हे प्रमुख उद्योग आहेत. त्यासोबत सिमेंट, वीज, IT, जूट हे देखील उद्योग केले जातात. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव काव्या हितेंद्र कुलकर्णी. आज आम्ही तुम्हाला मंदिरांविषयी, पश्चिम बंगालमधील मंदिरांविषयी माहिती सांगणार आहे. पश्चिम बंगालमध्ये अनेक मंदिरे प्रसिद्ध आहेत. त्यापैकी कालीघाट मंदिर, दक्षिणेश्वरी मंदिर, बिर्ला मंदिर, तारकनाथ मंदिर आणि जैन मंदिर ही काही मंदिरे आहेत. बिर्ला मंदिर हे काली देवीला समर्पित असून ते हुगली नदीच्या काठावर आहे. दक्षिणेश्वरी मंदिर हे एक हिंदू नवरत्न मंदिर आहे. बिर्ला मंदिर हे उद्योगपती बिर्ला कुटुंबाने बांधले असून जसे की विष्णू अवतार जसे की राम आणि कृष्ण यांना समर्पित आहे. तारकनाथ मंदिर हे पश्चिम बंगालमधील तारकेश्वर येथे आहे. हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. जैन मंदिर हे कोलकाता येथील जैन मंदिराला काशीनाथ मंदिर म्हणूनही ओळखले जाते. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव स्वरा कुचनमाळी. माझे नाव आराध्य अगत जोशी. राज्य पक्षी सुंदर व नाजूक पांढऱ्या छातीचा किंगफिशर हा बंगालचा राज्य पक्षी आहे. राज्य वृक्ष डेली ट्री बंगालीत या झाडाला छत्तीम किंवा सप्तफणी म्हणतात. राज्य फूल सुंदर व कोमल असे पारिजातक हे बंगाल राज्याचे राज्य फूल म्हणून परिचित आहे. याला बंगाली शेफाली म्हणतात. राज्य खेळ क्रिकेट व फुटबॉल हे खेळ बंगालचे राज्य खेळ म्हणून ओळखले जातात. राज्य प्राणी बंगाल टायगर हा बंगालचा राज्य प्राणी आहे. बंगाल वाघ हा बंगालचा अत्यंत अनुकूलनीय प्राणी आहे. हा विविध आदिवासांमध्ये राहतो. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव लोकेश अवघड पाटील. मी आज तुम्हाला पश्चिम बंगालमधील काही नद्यांची माहिती सांगणार आहे. पश्चिम बंगालमध्ये गंगा नदीला हुगली नदी या नावाने ओळखले जाते. कोलकाता शहर याच नदीच्या काठावर वसलेले आहे. तसेच आणखी काही नद्या वाहतात त्या म्हणजे रूपनारायण, ब्रह्मपुत्रा, दामोदर, तीस्ता, महानंद व मयुराशी होय. तसेच बंगालमध्ये सर्वात मोठी नदी म्हणूनही हुगली नदी प्रसिद्ध आहे. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव आदित्य. आज मी तुम्हाला सुंदरवनाची माहिती सांगणार आहे. सुंदरवन हे काळकोटीच्या वन असून ते गंगा, ब्रह्मपुत्र आणि मेघा या तीन नद्या प्रदेशात आहे. जगातील सर्वात जास्त वाघांची संख्या ही सुंदरवनात येथे आढळते. विविध प्राणी पक्षी यासोबत पांढरे वाघ हे सुंदरवनाचे अग्रसर आहे. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव कृतिका खोपणे पाटील. पश्चिम बंगालमध्ये विविध प्रकारची तिखट व गोड पदार्थ बनवले जातात. त्यात मिष्टी दोई, रसमलाई, रोगन, बाबादाई, बंगाली शिरा, गोड खिचडी, सुगंधी पुलाव यांचे समावेश होता. धन्यवाद. टमाटर आमटी
हमार नाम मनस्वी संभाजी जाधव। तुम्हार नाम की? हमार नाम जानवी नीलेश जागे। तुम्ही कौन स्कूल में पढ़ो? आम्ही 10 अविनाशाचार्य विद्यालय ते पढ़े। तुम्ही तुम्हारा स्कूल পছন্দর আমি স্কুলকে খুব ভালোবাসি। আপনি স্কুল ঘাটা কেমন? কারণ প্রতি বুজেরা আমাদের বিদ্যালয়ে বিভিন্ন প্রকল্প পরিচালিত হয়। আরে এই বছর আপনার স্কুলে কোনো প্রকল্প হতে যাচ্ছে? আমাদের স্কুলে এই বছর দেশ বিকাশ সুমায়া এই প্রকল্প চলছে। ধন্যবাদ। नमस्कार काय समाधान देवी आज तुम्हाला पश्चिम बंगालमधून प्रामुख्याने घेतले जाणारे म्हणजे गहू, डाळ, चहा, बटाटे, टोमॅटो, काज, भोपळे, तेलबिया, बार्ली, कडधान्य, गहू राज्यातील प्रमुख पिके. धन्यवाद. नमस्कार माझे नाव वेदश्री केदार बोरसे. नमस्कार माझे नाव अनुष्का नितीन 1863 साली रवींद्रनाथ टागोर यांचे वडील देवेंद्रनाथ टागोर यांनी शांतिनिकेतन या आश्रमाची स्थापना केली. त्यानंतर रवींद्रनाथ टागोर यांनी 1901 मध्ये भारतातील गुरुकुल पद्धतीवर आधारित निवासी शाळा आणि कला केंद्रात शांतिनिकेतनचे रूपांतर केले. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार माझे नाव देवाची आहे. पश्चिम बंगाल मध्ये राज्याची राजधानी कोलकाता व दार्जिलिंग ही प्रमुख शहरे मानली जातात. त्यातील कोलकाता या शहरातील काही प्रमुख स्थळे म्हणजे तेथील हावडा ब्रिज, भारतीय संग्रहालय, फोर्ट विल्यम सायर सिटी तसेच दार्जिलिंग शहरातील काही प्रमुख ठिकाण म्हणजे रॉक गार्डन, हॅपी व्हॅली व पतासिया लूप, दार्जिलिंग टॉय ट्रेन ही आहेत. धन्यवाद.
आपका अरुणाचल प्रदेश में स्वागत है। नमस्ते, मैं आज आपको अरुणाचल प्रदेश नेपाली भाषा में परिचय बताऊंगी। मैं प्रियंका हेमंत तांबटू, मैं जलगांव जिला में बच्चू, मैं कक्षा 1 में बच्चू। मेरी उम्र 6 वर्ष है। मेरा स्कूल नाम डॉक्टर अविनाश शास्त्री विद्यालय है। धन्यवाद। नमस्ते, मैं आज आपको मेरा परिचय बताऊंगी। मेरा नाम वेदिका संदीप कुमार बांगर है। मैं जलगांव में रहती हूँ। मेरी उम्र 6 साल है। मैं कक्षा 1 में पढ़ती हूँ। मेरे स्कूल का नाम डॉक्टर अविनाश शास्त्री विद्यालय है। धन्यवाद। चलो, माँ 8 वर्ष भाई, माँ जलगांव बिच्छू, माँ महाराष्ट्र, माँ डॉक्टर अविनाश शास्त्री विद्यालय विद्यार्थी हूँ। मेरे शिक्षकों को नाम हर्षा दीदी हो। धन्यवाद। नमस्ते, मेरा नाम अर्षदा मनोज पाटिल। मेरा नाम कृषक धनराज भास्कर। अरुणाचल प्रदेश राज्य में 25 जिलों का समावेश है। तवांग, पश्चिम कामेंग, पूर्व कामेंग, पश्चिम केसांग, पूर्व कामेंग, पपुमारे, निचला सुबनसिरी, ऊपरी सुबनसिरी, निचला सियांग, कागादी, कमलेले, पराडा, पश्चिम सियांग, पूर्व सियांग, सियांग, शियोमी, ऊपरी दिबांग घाटी, निचली दिबांग घाटी, लोमी, अजवाना, चांगलांग, चिराग, लोंगड़े। धन्यवाद। आज आपण डॉक्टर अविनाश आचार्य विद्यालयामध्ये अरुणाचल प्रदेश राज्य हे सादर करत आहोत। तर अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये आपल्या या छोट्या बालकांनी जिल्हे, प्रतीके, अरुणाचल प्रदेशमधील प्रसिद्ध धबधबे, वन्यजीवन अभयारण्य, प्रमुख पिके, त्यानंतर प्रमुख कृषी उद्योग, त्यानंतर हस्तकला, हस्तशिल्प अशा विविध वस्तू इथे विद्यार्थी बघतायत आणि तो बघण्याचा आनंद घेत आहेत। सर्व विद्यार्थी अरुणाचल प्रदेश यामध्ये प्रसिद्ध खेळाडू, तिथे असलेले परशुराम, व्यास, तसेच मंदिरे, धार्मिक स्थळे, खाद्यपदार्थ आणि मोपिन सण, तिथं असलेला प्रसिद्ध मोपिन सण याविषयी सर्व वर्गातले विद्यार्थी अधिक माहिती जाणून घेत आहेत आणि सर्व विद्यार्थी अरुणाचल प्रदेश राज्य बघण्याचा आनंद घेत आहेत, सोबत माहिती पण देत आहेत आणि तो आनंद घेताना विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात कृतीयुक्त पद्धतीने आम्ही तो अरुणाचल प्रदेश राज्य मुलांसमोर सादर केला आणि त्याचा आनंद पालक, शिक्षक आणि सर्व वर्गातले विद्यार्थी आनंदाने, उत्साहाने हा कार्यक्रम बघत पण आहे आणि त्याची माहिती पण अधिक जाणून घेत आहेत। नमस्ते, मेरा नाम प्रतीक विजय भास्कर। अरुणाचल प्रदेश विषय माहिती। अरुणाचल प्रदेश भारतातील ईशान्य भागातील एक प्रमुख राज्य आहे। हे राज्य सर्वात अगदी पूर्वेला असल्याने सर्वात अगदी सूर्य ह्या राज्यात उगवतो। अरुणाचल प्रदेश म्हणजे सूर्योदय प्रदेश हे नाव आहे। या राज्याची सीमा म्यानमार या देशाला लागून आहे। हेलो। नमस्ते, मेरा नाम सोनम पाटिल। मेरा नाम आज हम आपको अरुणाचल प्रदेश का राज्य पक्षी बताने वाले हैं। राष्ट्रीय पक्षी, राष्ट्रीय प्राणी, राष्ट्रीय वृक्ष, राष्ट्रीय फूल, राष्ट्रीय फल, कटहल। धन्यवाद। जय हिंद, मेरा नाम नव्या। आज मैं आपको अरुणाचल प्रदेश के प्रमुख नदियाँ बताने वाली हूँ। सियांग नदी, कामेंग नदी, सुबनसिरी नदी और लोहित नदी। धन्यवाद। नमस्ते, आज तुम्हाला अरुणाचल प्रदेश मधील प्रसिद्ध धबधबाची नावे सांगणार आहे। दिरंग धबधबा, मेंचुलिका धबधबा, नुरंग धबधबा हा एक पवित्र धबधबा मानला जातो। शांत आणि धार्मिक वातावरणासाठी ओळखले जातो। हा धबधबा तवांग जिल्ह्यात आहे। धन्यवाद। नमस्ते, मी तुम्हाला अरुणाचल मध्ये प्रमुख अभयारण्य सांगणार आहे। टॅली नदी अभयारण्य, सेसा क्रीडा अभयारण्य, दिबांग अभयारण्य। यामधले इटानगर हे अभयारण्य सर्वात मोठे आहे। यामध्ये वाघ, हत्ती, बिबट्या, हरिण असे विविध प्राणी आढळतात। हे अभयारण्य घनदाट जंगलाने वेढलेले आहे। धन्यवाद। मी आज तुम्हाला अरुणाचल प्रदेश मधील प्रमुख पिके सांगणार आहे। तांदूळ, गहू, बाजरी, मका, सुपारी, काजू, चहा, मोली, नागली,
धन्यवाद। मेरा नाम भाई संजय पाटिल। अरुणाचल प्रदेश में मुख्य व्यवसाय कृषि, झूम खेती पर ही आधारित है। यहाँ पर गेहूं, सरसों, आलू, मिर्च, कापूस, अदरक, नारियल आदि के फसल किया जाता है। धन्यवाद। मिलन सकला अरुणाचल प्रदेश में प्रमुख उद्योग है। चाय, प्लाईवुड, हस्तकला, हस्तशिल्प, साबुन, फल आदि उद्योग यहाँ पर किए जाते हैं। धन्यवाद। नमस्ते, मेरा नाम समर्थ कैलास संगोत्री। हस्तकला हस्तशिल्प हे उद्योग अरुणाचल प्रदेश राज्यात मोठ्या प्रमाणात केले जाते। यामध्ये बांबूपासून वस्तू, लाकडाच्या वस्तू, मातीची भांडी, मोत्याचे दागिने ही असे समावेश असतो। धन्यवाद। नमस्ते, मी आज तुम्हाला अरुणाचल प्रदेश मध्ये सांगणार आहे। वडा उत्पादने, कृषी उत्पादने, हस्तकला, लाकूड, बांबू आणि इतर वड उत्पादनांची निर्यात केली जाते। धन्यवाद। नमस्ते, मी आज तुम्हाला अरुणाचल प्रदेश मधले खेळ सांगणार। फुटबॉल, तिरंगी, बांबू रेसिंग, व्हॉलीबॉल, क्रिकेट हे अरुणाचल प्रदेश मधले खेळ खेळले जातात। धन्यवाद। नमस्ते, अरुणाचल प्रदेश में राष्ट्रीय खेल होल तासो दुकानम एक अनोखा खेल है जिसमें होल तासो नामक जानवरों की नकल की जाती है। यह जानवर बिल्कुल बिल्ली जैसा दिखता है। धन्यवाद। नमस्ते दोस्तों, मेरा नाम अवनी संतोष जोशी है। आज मैं आपको अरुणाचल प्रदेश के धार्मिक स्थल परशुराम कुंड के बारे में बताने वाली हूँ। परशुराम कुंड भारत के अरुणाचल प्रदेश के लोहित जिले में स्थित एक हिंदू तीर्थ स्थल है। ऐसा कहा जाता है कि परशुराम ने अपने पाप इस कुंड में धोए, इसलिए इसे परशुराम कुंड कहा जाता है। धन्यवाद। नमस्ते, मेरा नाम भाविका मयूर सोनार है। आज हम आपको पूर्वोत्तर राज्य अरुणाचल प्रदेश के बारे में बताने वाले हैं। यहाँ पर मालिनीथन मंदिर, गोम्पा मंदिर, गोल्डन पगोड़ा मंदिर, गोल्डन पगोड़ा परिसर में 20 हेक्टेरिया में मुख्य मंदिर फैला हुआ है। 4272 फुट में स्थित है। उसकी ऊंचाई 17.7 मीटर है, जो नालंदा संग्रह कला बुद्ध पर आधारित है। धन्यवाद। मेरा नाम मेरी सकला। आज यहाँ आपको तवांग उद्योग बताने वाला हूँ। तवांग बहुत मोठा भारतातला तवांग शहरामध्ये असलेला मठ आहे। हा भारतातील सर्व मोठा बौद्ध मठ असून हा मठ तवांग नदीच्या खोऱ्या तवांग कस्ब्याजवळ आहे। आज हम आपको राज्य के प्रमुख उद्योग बताने वाले अरुणाचल प्रदेश में बनाए जाते हैं। धन्यवाद। मेरा नाम भरवे मनोहर दिगे। नमस्ते, मेरा नाम कृतिका धीरेश पटेल। आज हम आपको अरुणाचल प्रदेश राज्य की खाद्य संस्कृति बताने वाले हैं। अरुणाचल प्रदेश राज्य का मुख्य अन्न चावल है। इडली, डोसा, मोमोज, छोले भटूरे, खीर, पूरी है। धन्यवाद। नमस्ते, मैं आज आपको अरुणाचल प्रदेश में बोले जाने वाली नेपाली भाषा में फलों के नाम बताऊंगा। सेब, केला, संतरा, तरबूज, खरबूजा, अनानास, पपीता, मेवा, कटहल। धन्यवाद। मैं आज आपको अरुणाचल प्रदेश में नेपाल में बोले जाने वाले अंतर बताऊंगा। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10। धन्यवाद। नमस्कार, आज आपण अरुणाचल प्रदेशमध्ये विद्यार्थ्यांचा डान्स दाखवणार आहोत। इयत्ता दुसरी आणि इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी अरुणाचल प्रदेशमधील मोपिन सण हा प्रसिद्ध सण आहे। तर या सणावर मोपिन डान्स त्यांनी नृत्य सादर केलेला आहे। त्याच पद्धतीने अजून एक डान्स अरुणाचल प्रदेशमध्ये लोकनृत्य प्रसिद्ध आहे। सोबत इथे वेगवेगळे मुखवटे पण बनवले जातात, म्हणून लोकनृत्य पण मुखवट्यांचं इथे सादर करण्यात आलेला आहे। यामुळे इयत्ता दुसरी, तिसरी, इयत्ता पहिली ते चौथीचे सर्व विद्यार्थ्यांनी अरुणाचल प्रदेशमधील गाणे आणि नृत्य याचा खूप खूप आनंद घेतला आहे। धन्यवाद। अरे उघडू नको रे।
नमस्कार. डॉक्टर अविनाश आचार्य विद्यालयात आपले स्वागत आहे. मी सौ वंदना राजीव सावदेकर. आज डॉक्टर अविनाश आचार्य विद्यालयात आनंददायी शनिवार या उपक्रमाअंतर्गत नकाशांचे कार्यशाळा घेण्यात आली. आज विद्यार्थ्यांनी त्यांच्या घरून चेंडू आणून वेगवेगळ्या वस्तूंचे उपयोग करून त्यांनी नकाशा स्वतः तयार केलेला आहे. जळगाव जिल्ह्याचा नकाशा आपण बघत आहोत. जळगाव जिल्ह्यातील तालुके विद्यार्थ्यांनी चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर हे तालुके वेगवेगळ्या पानांनी, फुलांनी, वाळू तसेच खडूचे वेगवेगळे रंग, पेन्सिलचे शॉवर तसेच काळ्या इत्यादींचा उपयोग करून हे तालुके पूर्णपणे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी वापरून पूर्ण केले. तसेच नकाशातील वेगवेगळे कलर भरून नकाशाचा पूर्ण नकाशा सुद्धा त्यांनी पूर्ण केलेला आहे. इयत्ता 4थीच्या या विद्यार्थ्यांनी आपल्या बरोबर चेंडूचा वापर करून खंड दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि उत्तम प्रकारे हे खंड त्यांनी दाखवलेले आहे. आपल्या सोबत ग्लोब घेऊन या चेंडूवर त्यांनी खंड दाखवलेले आहेत. स्वरा पाटील, विभावरी देशमुख यांनी हे अगदी उत्तमपणे कार्य केलेले आहे. जळगाव जिल्ह्यातील नकाशा वेगवेगळे रंग वापरून त्यांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच वेगवेगळे चेंडू वापरून त्यांनी या चेंडूवर नकाशा काढण्याचा
नमस्कार. योगिता शिंपे, डॉक्टर अविनाश आचार्य विद्यालयाची मुख्याध्यापिका. आज भवतु भारत या आपल्या उपक्रमातल्या शेवटच्या 2 राज्यांचं सादरीकरण बाकी होतं, ते आज आम्ही पूर्ण केलेलं आहे. NEP 2020 नुसार प्रत्येक मुलाला एक वेगळी भाषा आली पाहिजे, या अंतर्गत हा उपक्रम आपला सुरू होता आणि देशभक्तीपर मूल्य जागृत व्हावं यासाठी आपण हा कार्यक्रम राबवलेला आहे. यात माझ्या सर्व शिक्षकांची खूप मेहनत होती आणि खरोखर शिक्षकांनीही त्या भाषेचा अभ्यास करून मुलांना त्या भाषेमध्ये त्यांचं मायसेल्फ व्हील, अंक, महिने हे सगळं शिकवून खाद्यपदार्थ, नकाशा, तिथले जिल्हे, तिथली भाषा ह्या सर्व गोष्टींनी मुलांना त्यांनी जागृत केलेलं आहे आणि भविष्यामध्ये त्या मुलांना त्याचा नक्कीच फायदा होईल ही मला खात्री वाटते. धन्यवाद.